ची सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत माझ्याही मनात शंका निरसन झालं पाहिजे। मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे निर्देश। सुनेत्रा पवारांचं भाष्य। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीतील प्रचार सभेतून ग्वाही। मी संघर्ष योद्ध्याची सहचरणी इसुबाई जशा लढल्या तशी लढेन। बारामतीची जनता पाठीशी असेपर्यंत खचणार नाही, मागे हटणार नाही। प्रचार सभेतून सुनेत्रा पवारांचा विश्वास। अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये। 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख। संपूर्ण भारतात गाजेल असा विजय करा। फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती। सुनेत्रा पवारांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही। दादांना आदरांजली म्हणून वहिनींना साथ द्या। सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन। बारामतीत कुटुंब म्हणून प्रचाराला जाण्यास उद्धव ठाकरे काँग्रेसचा पाठिंबा। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य तर मारून मुटकून फॅमिली मॅटर आहे संजय राऊत यांचा टोला। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय मान्य। आदिती तटकरेंकडून स्पष्ट। अजितदादा आज नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही। बारामतीत प्रत्येक गोष्टीत दादांची आठवण आहे। आदिती तटकरेंकडून दादांच्या आठवणींना उजाळ। दादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न काकेंच्या माध्यमातून पूर्ण होईल। आदिती तटकरेंचं विधान वातावरण गढूळ करू नका छगन भुजबळांनी सुनावलं। सीएसएमटी स्थानकात एकाच प्लॅटफॉर्मवर 2 लोकल आमने सामने। मोटरमनचं प्रसंगावधान। थोडक्यात अपघात टळला। स्टेशन मास्टर निलंबित। घटनेनंतर काही वेळ लोकल सेवा विस्कळीत। आता राजकीय टॉप 9 वर। विरोधक म्हणजे सिरियल लायर। महिला आरक्षण येऊ नये यासाठी विरोधकांचा प्रयत्न। भाजपच्या युवा शक्ती जागर मोर्चातून मुख्यमंत्री फडणवीसांचा पुन्हा हल्ला। महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं कुंभाड मोडलेलं आहे। नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा एनडीएवर निशाणा। महिला आरक्षण बिलाच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या चॅलेंजला सुळेंचं उत्तर। कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार। सुळेंची प्रतिक्रिया तर माझ्या स्तराचा नेता बोलवा, मी चर्चेला तयार आहे। फडणवीसांचं पुन्हा चॅलेंज। तर फडणवीसांनी त्यांचा स्तर कोणता ते सांगावं संजय राऊत यांचं वक्तव्य। डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांना दिलं होतं ओपन डिबेटचं चॅलेंज। माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्यानं ओपन डिबेट करावं फडणवीसांच्या या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। महिला आरक्षण विधेयकावरून मुंबईत भाजपच्या मविया विरोधात मोर्चा। डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्यानंतर निषेध व्यक्त। वरळीतील जांभुरी मैदान ते वरळी डोमपर्यंत मोर्चा सुरू। मुंबईतील भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं महिला संतापली। भाजपच्या मोर्चामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती। बाजूला मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला? संतप्त महिलेचा मंत्री महाजन आणि पोलिसांशी वाद। पहिल्यापासून काँग्रेसची नीती महिला आरक्षणाविरोधात होती। 2023च्या विधेयकानुसार जनगणना डिलिमिटेशन करून विधेयक लागू करायचं असं नमूद होतं। मुंबईतील मोर्चात मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। गोकुळबाबत 2 दिवसात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार। ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा आग्रह। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। गोकुळवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरून वक्तव्य। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं मागवली मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांची माहिती। जर प्रमाणपत्र खरं असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यांच्या पाठीशी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भूमिका। राजकीय दबावातून प्रमाणपत्र बाद झालं का याचीही माहिती घेणार असल्याचं केलं स्पष्ट।